नोकरी मिळणं झाली. हम्म. जर मनुष्यबळ असलं त्यानं जर काळजीपूर्वक केलं तर हे धंदा बरा आहे. हम्म. लोकांचं करण्यापेक्षा स्वतः करून आपल्याला उरते समजा. हम्म. सांगा त्याला जाणं येणं खर्च शेवटी काही उरत नाही. आहे का कुठं नोकरीला आहे बाबा, ते का गव्हर्नमेंट सर्वंट नाही काय नाही, खाजगी नोकरीमध्ये सहसा काही उरतच नाही. हम्म. म्हणून नाईला जाणं वेळेस तर करावं लागते. बरं. लोकांचं करण्यापेक्षा आपलं आहे की हो, नोकर म्हणून कशाला राहायचं. हम्म. स्वतः एक तर सेवा होते आणि दुधाची क्वालिटी. असं मी 1-2 ठिकाणी ऐकलं, तिडके पाटील तुमचे मुलगा दूध घालते आमच्याकडं, तरी कधी शिकायत आलेली नाही किंवा आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद आहे बुवा. हम्म. आणि आपल्याला घरून आलं हम्म. की असं उद्गार ऐकल्याबद्दल की तिडके पाटलाचं दूध म्हणजे एकदम शुद्धता चांगली. हम्म. याच्याबद्दल शिकायत येत नाही. कोणत्याही टाईमला द्या, 1 दिवस आड करून घेणारे काही आहेत आमचे वरवाले. हम्म. परीक ते दूध तुमच्या मुलालाच घालायला हवं. बरं. 2 पैसे जास्त कमी जास्त काय असो, परीक क्वालिटी चांगली ठेवणं हम्म. आणि इमानीद्वारे धंदा करणं हम्म. हे असं चालू आहे बा. बरं. राम राम मामा. राम राम. तुमचा परिचय, नाव गाव वगैरे सांगा थोडं. माझं नाव गंगाधर विठ्ठलराव तिडके, राहणार बोंडार हवेली, तालुका जिल्हा नांदेड. बरं. आता तुमचं शहरापासून अगदी जवळ गाव आहे का? एकदम शहराला लागून गाव आहे माझं. बरं. म्हणजे तुमचा तालुका आणि जिल्हा नांदेडच आहे. हो. बरं. तर मामा आता हे दूध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? वडिलोपार्जितच थोडाफार धंदा आहे आमचा, हम्म. परंतु आम्ही पूर्वीपासून जोडधंदा म्हणून शेती जवळ असल्याबद्दल हम्म. ही धंदा शेतीला जोड व्यवहार बी होते म्हणून आम्ही ही करतो. बरं. आता सुरुवातीला तुम्ही या दूध व्यवसाय करताना किती म्हशीपासून सुरुवात केल्या होत्या? अगोदर 5च म्हशी होत्या. हम्म. नंतर वाढवीत वाढवल्या. आपल्या सिटी जवळ हम्म. नांदेडच्या इथल्या बाजारच्या काही आणल्या. हम्म. आता आपल्याकडे मनुष्यबळ असल्यामुळं जास्त म्हशी वाढवल्या. हम्म. मग बाहेरून आणल्या, काही धुळ्याहून आणल्या, हम्म. हरियाणाकडून काही आणल्या, हम्म. गुजरातच्या आहेत काही. बरं. आता सध्या एकूण किती म्हशी आता तुमच्याकडं? 24 म्हशी आहेत. 24 म्हशी. हो. बरं. तुमचं आता सध्या माझं वय 78 वर्ष. 78 वर्ष. तर तुम्ही या 78 वर्ष असून सुद्धा या व्यवसायामध्ये यांच्यासोबत काम म्हणजे नियोजन लावणं, सगळं मागे सगळ्या गोष्टी बघत राहता का? सगळं तब्येत चांगली आहे. हे जनावरांच्या याच्यामध्ये फिरण्याबद्दल हम्म. आणि हे काम केल्यानं हम्म. तब्येत चांगली आहे आणि मी याचा आपल्याला करायला चांगलं वाटते. बरं. तर तुम्ही या दूध व्यवसायात नेमकं कुठली कामगिरी बजावता, समजा कुठलं काम करता, समजा यांच्यावर लक्ष ठेवणं असेल किंवा काय आहे? याच्यावर देखरेख करणं, म्हशीचा जास्त सण हागल्या पिल्या तर ते ओढून असं बाजूला घेणं, हम्म. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी मारणं, फवारणं हे करणं, हम्म. वेळोवेळ पाणी व्यवस्थितशीर पाजवणं, हम्म. हे असे लक्ष ठेवावं लागते एरवी जनावराकडे. बरं. हे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे या ठिकाणी लक्ष ठेवणं, नियोजन करणं, कोण काय काम करत आहे त्यांच्यावर तुमचं लक्ष असते समजा. त्याच्यावर लक्ष ठेवावंच लागते. आपण मुलाकडे लक्ष ठेवावंच लागते. म्हणजे नाही हम्म. त्याला बी अनुभव येते आणि ते शेवटी आपल्यानंतर तेच हे धंदा करणारे आहेत. हो. तर मामा आता याच्यामध्ये तुम्ही चाऱ्यामध्ये काय देता? कुठले कुठले तुमच्याकडं गवत वगैरे आहे? आम्ही गव्हाचे रान निघाले की कडोळ पेरता, त्याचे टाळक्याचे ते कडबार राहते. हम्म. नंतर हरभऱ्याचं गुळी, हम्म. ऊस आहे, हम्म. ते सर्व सगळं मिक्स करून देता. mix एकूण करून किती देतो. टाइम चारा देता यांना? आता 2 टाइम देता, एखाद्या वेळेस ते 3 टाइम. बरं. ते कशामुळे वाढवावं लागते समजा? त्याच्या आहारा पाहून जसं हम्म. हे करायचं, त्याला आवश्यकता लागली त्याप्रमाणे हे करायचं. बरं. गाभणे जनावर एकीकडे बांधणं, हम्म. दुभत्याच्या म्हशी एकीकडे ठेवणं, हम्म. हे बी जरा मग ते काळजीपूर्वक जास्ती सेपरेट कशामुळे ठेवले जाते? काय त्याचे फायदे राहतात? तांदूळ दुधाचे जनावर आहेत हम्म. तर व्यवस्थित चारा, गाभण्या म्हशीवर लक्ष ठेवणं, हम्म. हे सर्व पद्धत नियोजित केलं तर
बरं होते, नाही तर काय लक्ष ठेवावं लागते. बरं. आता त्याच्यामध्ये तुम्ही हिरवा आणि सुका दोन्ही चारा मिक्स करून देता. हो, हिरवा आणि सुका दोन्ही असं एक थर लावून सिनी त्याला मिक्स करून ठेवायचं. हम्म. एक त्याच्यावर एक थर झाला की दुसरा मीठ टाकायचं, त्याला चविष्ट बनते म्हणून. हम्म. असं करून हे करता आम्ही. बरं. मीठ सोडा वगैरे काय देता का? सोडा काही नाही भाऊ, मीठ हे करता. बरं, ते टाकल्यानंतर काय फायदा होतात मीठ टाकल्यानंतर? ते जनावरांची तब्येत चांगली राहते, त्या मिठाच्या खारटपणामुळं हम्म. पाणी पाणी व्यवस्थित पितात. हम्म. आणि ते चारा जेवढा टाकल्या पूर्ण खाऊन टाकतात. पूर्ण खाऊन टाकतात त्या ह्याच्यामुळं. बरं. मग आता याच्यामध्ये खुराकाचं प्रमाण काय? खुराकामध्ये तुम्ही काय काय देता? शेंगदाण्याची खली थोडीफार राहते, परंतु आपल्या ही सरकीची खल्ली ढेप, हम्म. सुग्रास, हम्म. ते ज्वारी काही गहू काही हे मिक्स करून हे सुद्धा देतात त्याला. बरं. तर मामा आता या पूर्ण काम करण्यासाठी तुमचे नातू वगैरे काम बघतात का इथं? हो, मुलं आहेत मला 4. हम्म. नातू आहेत मोठे, कॉलेजला जाऊन आल्यावर ते मदत करतात. बरं. हो. हम्म. तर आता या नातवांना वगैरे तुम्ही दूध व्यवसायामध्येच म्हणजे काम लावलेलं आहे इथं? नातवाला आता थोडी मदतीला काम लावलं आहे, सध्या शिक्षण चालू आहे. मुलं आहेत मला 4. बरं. हां. तर याच्यामध्ये म्हणजे मुख्य मुलं बघतात का तुमचा व्यवसाय हा? हो, मुलं बघतात. बरं. यात आता या हिरव्या चाऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचं गवत तुम्ही लागवड केलं इथं? आता हे बघा, आम्ही गजरा गवत म्हणून ओळखल्या जाते आमच्याकडे. म्हणजे जो बहुतेक हे 4G बुलेट सुपर नेपियर आहे वाटते. हा हा, हम्म. बरोबर आहे, तेच आहे बघा. बरं, कुठून आणल्या होत्या हे तुम्ही? हे आम्ही एका पाहुण्याच्या इथून आणलं होतं बघा. हम्म. हा, पुण्याहून आणलं होतं. हम्म. याचा रिझल्ट चांगला आहे. हम्म. यानं म्हशीला दूध वाढाले. हम्म. हा, समजा हे सुधारित गवत आहे. बरं. हे हिरव्या चाऱ्यामध्ये तुमच्याकडे हा गवत आहे समजा? हा हा गवत आहे. बरं. तर या पूर्ण एकूण तुमचे 24 जनावर आहेत का मोठे? हो हो, मोठे 24. आणि लहान मोठे मिळून एकूण किती आहेत सगळे मिळून? आमचे आता ते 24 आणि दुसरे 15 आहेत. हम्म. हो, म्हणजे जवळपास 40 जनावर तुमच्या? 40 जनावर आहेत. 40 जनावरांसाठी हे किती एकर लागवड केलेलं आहे? हे आता आमचं गजरा गवत आहे 1 एकर. हम्म. आणि ऊस आहे 3 एकर ऊस आहे लावलेला. हम्म. हम्म. म्हणजे 3 एकर ऊस आहे. हो, आणि हे किती एकर आहे? हे 1 एकर आहे इथं. आणि तिकडे बाजूला एक 10 गुंठे आहे. शेताच्या जवळ म्हणून 1 एकर ठेवलंय. हम्म. जरा दूर आणायला बाजूच्या शेतामध्ये हम्म. तिकडे पण 1.5 एकर आहे. बरं. 2-2.5 एकर ठेवावं लागते, म्हणजे 12 महिने जनावर 24 तास बांधून असल्याबद्दल हम्म. चारा जास्त ठेवावं लागते व्यवस्थितशीर. तर दादा आता या दूध व्यवसायामध्ये मुख्य काम तुम्ही करता. हो, बरं. तुमच्या सोबत अजून किती जण काम करतात? आमचे मोठे बंधू आहे. हम्म. आम्ही 3 जण हे करता. एक बंधू दूध घेऊन जाते, हम्म. मोठा बंधू आणि मी हे चारा पाणी करता. बरं. तर इथं कुठलंही बिहारी वगैरे बाहेरचे काम नाही नाही, बरं. सगळे घरचे माणसं आहेत. आता तुमच्या घरी समजा मनुष्यबळ सगळं उपलब्ध असल्यामुळं, हा हा, घरी माणसं असल्यामुळं हो तुम्ही सगळं घरच्या घरी हा, करता? सगळं घरच्या घरी भागते. एकत्र कुटुंब असल्यामुळं ते सगळं घरच्या घरी भागते. बरं. तर आता दिवसाचं नियोजन कसं चालू होते? तुम्ही किती वाजता कामाला सुरुवात करता? आता आम्ही फाटच्याला सकाळी 5 वाजता उठता. हम्म. नंतर मग हे शेण ओढणं, शेण काढणं, पाणी मारणं, म्हशी साफ करणं, साफसफाई गोटा करून नंतर दुधाला सुरुवात करता. बरं. 1.5 तासामध्ये दूध काढता. हम्म. नंतर मग 9 वाजता शेतीतून चारा आणून त्याला कुटी करणं, टाकणं. 11 वाजेपर्यंत चारा पाणी होते. आम्ही शेणच्या पारचं काम 4ला सुरुवात करता. बरं. हो, याला पाणी पाहिजे, खली टाकणं, हम्म. त्याच्यामध्ये वेळ जाते ना. बरं. खली चारा पाणी करता, नंतर दुधाला सुरुवात करता. बरं. काही लोक 6:30ला दूध काढायला सुरुवात करता. बरं. काही लोक दादा ते बार्ली वगैरे वापरतात, तर तुम्ही बार्ली वापरता की नाही? नाही, आम्ही ते वापरत नाही. कशामुळे वापरत नाही बार्ली? त्याचं कसं बघा, जरा जनावराला इन्फेक्शन आहे त्याचं. हम्म. माझावर येईन आले आता. हम्म. गर्भधारणा वापरून बघलेत का टिकणार. तुम्ही? हो, वापरले होते का? हो, हां. वापरली होती. हम्म. ते मोठमोठ्या म्हशी आमच्या खायना बी चल्या आता. हम्म. म्हशी मोठ्या असल्यामुळं जापर म्हशी खायना बी चल्या. गाभण राहण्याचा त्रास तुम्हाला कुठल्या असं स्पेसिफिक जातीमध्ये वाटते का? मुरामध्ये आहे की जाफरमध्ये आहे? नाही, ते कसं आहे बघा, हम्म. ते थोडं लक्ष ठेवावं लागले. लक्ष ठेवून गेल्या 2 एकर आल्या. हम्म. त्याला टॉनिक व्यवस्थित दिलं, हम्म. ते हे निघाले तर मेडिसिन हम्म. ते पाजवलं तर गर्भधारणा आली समजा. बरं. हं. वाजवायला का? हां. तर टॉनिक कुठला देता तुम्ही याच्यामध्ये?
आता टॉनिक डॉक्टर साहेबांनी लिहून दिलेलं आहे हम्म. आमच्याकडे. लिव्हर टॉनिक वगैरे देता हा. का? बरं. आणि याच्यामध्ये तुम्ही जंतू निर्मूलन असेल ते लसीकरण याचं काय वेळापत्रक वगैरे आहे का? हो, लसीकरण बी करून घेता. हम्म. हो, ते कधी कुठली लस दिली जाते? ते आता खुरीची लस घेता आम्ही वर्षाला. हम्म. बरं. तरी दादा या दूध व्यवसायामध्ये कुठले कुठले आजार येतात तुम्हाला? आता आम्हाला आजार या दूध व्यवसायामध्ये बघा, थानाला सडाला हे होते, हम्म. थानमुख होते, हम्म. आणि थोडं आता या गर्भधारणा व्हायला सत्वालेत, बरं. ते एक आजार याला. म्हणजे गाभण हा, वगैरे गाभण राहणार. आणि ते काय कारण वाटते तुम्हाला? आता त्याचं कसं आहे बघा, ते म्हणजे नी जे पौष्टिक आहार पाहिजे ते व्यवस्थित भेटणार गेले तसं व्हायलंय. बरं. या धंद्यामध्ये हे धंदा जर करायचा म्हणलं तर सगळं नियोजनबद्धच करावं लागते धंदा, बरं. आणि घरचे माणसं पाहिजे मुद्दाम, हम्म. असं आहे. पौष्टिक आहार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आता त्याच्यामध्ये बघा, सुका चारा पाहिजे, कडबा, हम्म. गुळी. हम्म. हे कोरडा जर चारा दिला तर जनावर पाणी पिते, त्याचं शरीर चांगलं राहते, हम्म. असं आहे. हा दादा, हे ऊस सुद्धा चाऱ्यासाठीच लावलेला आहे का? हो, आता हे ऊस सुद्धा आम्ही चाऱ्याकरता ठेवलेला आहे बघा. हम्म. हे ऊस आता किती एकर आहे इथं? हे इथं आता 1.5 एकर आहे, ते तिथपर्यंत आहे ऊस आमचा. बरं. म्हणजे 2.5 एकर जवळपास ऊस हो, आहे हो. तुमचा. 2.5 आणि या ऊसाला सगळं गोट्यातलं पाणी येते का? हा, गोट्यातलं येते ना, बरं. पाईपलाईन केलेली आहे, तिथून सोडलं ना इकडे येते आमच्या पाणी. बरं. हम्म. शेणाचं ते सगळं पाणी. हो, सर्व पाणी आमचं शेतीला जाते शेणाचं. मूत सुद्धा वाया जात नाही याचा, बरं. सर्व भूतापासून सुद्धा फायदा होतो. हं. मलमूत्र सगळं तुमचं हा, या शेतीला सगळं येते? शेतीला जाते. बरं. हा कुठल्या जातीचा ऊस आहे? हे आता 86-032 आहे. बरं. या जनावरांसाठी काही जातीचं वगैरे कुठली जातीचा ऊस हा, चांगला? आहे ना. आता हे 86-032 हेच जात जनावराकरता चांगली आहे. बरं. कारण ते हे दांड्याला बारीक राहते, हम्म. आणि याच्यामध्ये क्वालिटी बी जे जनावराला पाहिजे ते पौष्टिक आहे याच्यामध्ये, बरं. 86-032 या जातीमध्ये. हम्म. आणि आता जे दुसरं नवीन निघालंय हम्म. ते काय तेवढं व्यवस्थित नाही, कडू ऊस लागायला ते बरं. ते जनावर हे तुम्ही याच्या म्हणजे वाड्यासहित वापरता की ऊस? हा, कुठे मशीन मध्ये वाड्यासहित वापरता. हा. काही लोक फक्त ऊसच वापरतात, तुम्ही ते वाडा पण वापरता ना? हा, वाडा पण वापरता. कुठे मशीन आहे ना, त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते ऊस आणि वाडे. हा. आता या गोटा तुमचा बाजूलाच असल्यामुळे याचं सगळं जे मलमूत्र आहे ते सगळं या ऊसाला येते? हा, ते सगळं शेतीला देते या ऊसाला. बरं. समजा ते खोळ धुवून घेतली म्हशीची, हम्म. डॉक्टरांना बोलून विलाज करून, हम्म. तर साफ करून घेतली खोळ, तर नंतर चांगला माज आलाय, हम्म. आणि राहिल्यात गर्भधारणा व्हायला गाभण राहिल्यात म्हशी. बरं. आता याच्यामध्ये तुम्ही गाभण जाण्यासाठी तुमच्याकडे रेडा वगैरे आहे की? आहे की, बरं. रेडा बी आहे, आणि या मोठ्या म्हशीला भरून बी घेता. बरं. तर तुम्ही कुठलं चांगलं वाटते तुम्हाला, रेडा लावलेलं चांगलं की भरलेलं चांगलं? ते आता कसं आहे बघा, जातवान वासरू जर पडायचं म्हणलं तर भरवून घेता आम्ही, हम्म. गिरजापरचं. हम्म. हे आता म्हशी जातवान असल्यामुळं यायला जर भरूनच घेतलं जे पाहिजे तेच, हम्म. तर वासरू चांगलं पडते. बरं. हं. पण गर्भधारणा राहण्यासाठी जास्त लोक रेडाचाच उपयोग करतात दूध व्यवसायामध्ये. हो, हम्म. आता कसं आहे, प्रत्येकाला रेडा ठेवणं होईना, आता आपल्याकडे जास्त म्हशी आहात म्हणून सांभाळणं होते, हम्म. त्याकरता ते भरून म्हणजे घेतात. आता थोडं रेडा ठेवणं म्हणजे कॉस्टली विषय होऊ शकते, त्याला खर्च करणे सगळं. हा, म्हणजे जास्त म्हशी असेल तर ते हा, परवडते. ते परवडते. नाही तर त्याला खुराक द्यावं लागते, हम्म. ते 3-4 म्हशी असण्यावाल्याला परवडणार. बरं. मग त्यांना कुठेतरी बाहेरच्या ज्याच्याकडे आहे तिकडे हा, रेड्याकडे तरी न्यावं लागते, नाही तर भरून तरी घ्यावं लागते. तर भरविलेले वासरं कुठेतरी कमकुवत निघतात असं काही लोकांना, म्हणजे ते त्रास होते, तर काही प्रॉब्लेम होते का तसा? हो, तसं पण व्हायला. भरलेले वासरं. हो, हं. जेवढं जातवान रेडा असला ना तर रेड्याचं वासरू चांगलं पडाले. बरं, ते चांगलं. बरं. तर दादा आता या वासरांना तुम्ही म्हणजे जंताची गोळी किंवा त्यांची वेगळी काळजी कशी घ्यावी लागते? हा, त्याला जन्मले ना त्याला जंतरोधक औषध आहे, हम्म. पोटामध्ये जंत होऊ नये म्हणून औषध टाकता आम्ही. हम्म. एका वगाराला 10-10 ml पाजवता, बरं. समजा त्याच्या वयानुसार. हो हो. आणि या मोठ्या म्हशीला बी जंत पडू नये हम्म. म्हणून याला गोळी टाकता. बरं. हा, याच्या वजनाप्रमाणे. बरं. ते गोळी किती दिवसाला एकदा देता? ते 6-6 महिन्याला. मोठ्या जनावर? हा, मोठ्या जनावर. आणि छोट्या वासरांना? यायला बी 3 महिन्याला पाजवा म्हणले डॉक्टर साहेब औषध. मोठ्या जनावराला देखील 3 महिन्याला? बरं. आणि छोट्या वासरांना 1 महिन्याला हो, पाजवायचं का? 1-1 महिन्याला. आणि प्रत्येकाचं ते कंटेन वेगळे आहेत, गाभण असतील तर जनावर वेगळं कंटेन वापरावं लागतं? त्याला कंटेन वेगळं आहे. हम्म. ते डॉक्टराचा सल्ला घेऊन हम्म. त्याला सांगून ही गाभणी आहे ही नाही, हम्म. त्याच्या यानं राईनं तर करतात. दादा आता अजून तुम्हाला या दूध व्यवसायामध्ये सगळ्यात अडचण देणारे आजार, बिमारी कुठले वाटतात तुम्हाला जास्त?
आता जास्त बिमारी म्हणलं तर हे याचीच आहे बघा, थान जाणे, मस्टर्डिस, हा दगडी. हा दगडी, त्याचा प्रकार जरा जास्त आलाय. बरं. आणि एक गाबणे पण आहात, गाभण राहीन आले तो, हा. ते एक आहे. दोनच आहेत सध्याच्याला. दोनच आजार आहेत. हा, दोनच आजार आहेत. बरं. मग ते आपल्याला कुठतरी म्हणजे तुम्ही सांगितल्यासारखं पोषक संतुलित आहार देऊन हा. चाऱ्यामध्ये चांगले प्रोटीन युक्त चारा असेल, मका असेल, या सगळ्या गोष्टी देऊन कुठतरी गाभणचा आपल्याला कमी करता येते प्रॉब्लेम, गाभण नाही जात 100% करता येते सर. नाही. आणि जे दगडी आहे ते दगडीचं सोल्युशन काय आहे? समजा दगडी कशी टाळायची? आता दगडी समजा आपण जे दूध काढताना ते थोडा जरी डाऊट वाटला आपल्याला, स्थानावर सूज आली, असा डाऊट आला ना, ताबडतोब लगेच इलाज केलं की दगडी कमी व्हायली. म्हणजे त्याला लवकर आपल्याला लवकरच लगेच बघितलं की लगेच इलाज सुरू केला तर व्हायली. नाहीतर बघा 1-2 दिवस वाट बघितली ना तर मग शिर पकडायली थानात आणि ते म्हैस फेल व्हायली. मग नंतर 1.5 लाखाची म्हैस बी 50,000ला बी घेणारे कोणी चढ गेल्यानंतर. त्याच्यात जास्त नुकसान आहे. बरं. हा, त्याच्यावर एक 100% ध्यान दिलं पाहिजे दुग्ध व्यवसाय करणारे. अजून कुठले मुद्दे आपल्याला दगडी होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? आता दगडी होऊ नये म्हणून असं कुठे बांधायचं ना खाली म्हैशीला मोठ्या, हे मॅटा आम्ही त्या करतात आणल्यात, मॅट टाकल्यात ना, पूर्ण मॅट टाकल्यात. यानं आमची दगडी आता होईन आली. आमच्या लक्षात आलं की हे असं रुत आलंय आणि ते दगडी पकड आलंय. चढ मोठे असल्यामुळं जापर म्हैशीची ते रुत आलेत खंडके आणि त्यानं दगडीचं प्रमाण वाढलंय. बरं. म्हणजे एकतर मॅट आपल्याला ठेवावं लागेल, दुसरं महत्वाचं म्हणजे स्वच्छता. हा, स्वच्छता, गोट्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे. हा, आणि साफ राहिला पाहिजे गोटा. हा. दादा, आता एकूण शेणखत किती ट्रॉली निघते तुम्हाला? आम्हाला शेणखत बघा 30 ट्रॉली निघते वर्षाला. बरं. हो. मग ते शेणखत तुम्ही विक्री करता की कसं करता? हा, जास्त झाला समजा आपल्या घरच्या शेतीला टाकून उरला तर ते विक्री करता. पण अगोदर तुमची प्रायोरिटी स्वतःच्या शेतीत टाकायची? हा, अगोदर स्वतःच्या शेतीत टाकता आणि नंतर उरलेला विकता मग. बरं. हा, तर समजा विक्री जर आपण केलं असलं तर तुम्हाला काय उत्पन्न मिळालं असतं समजा? तर आम्हाला सरासरी 75,000चा शेणखत झाला असता. हो. 30 ट्रॉली शेणखत म्हणजे जवळपास काय रेट नाही तुमच्याकडं? ते आता 2600 रुपयानं ट्रॉलीने आले तू. 2600 रुपये? हो. 2600, 3000, 4000 जिकडलं तिकडे रेट हो. आहे. हा, जिकडला तिकडे रेट आहे. आता आमच्या इकडे 2600 चालला आहे. 2600 म्हणलं तर 75,000 रुपयाचं तुम्हाला उत्पन्न हो. जवळपास. हो. भरून ते सगळं तेनच नेणार? हो, भरून ते त्याच्यानंच नेणार. बरं. तर या दूध व्यवसायामध्ये म्हणजे शेणाचं एक वेगळं महत्व आहे. शेणाचं एक उत्पन्न आपल्याला तिथे ऍडिशनल भेटते. हो. आणि ती तुम्ही वाळला चारा वापरत असाल तर ते वाळल्या चाराचं तुमचं सगळं निघून जाते का या शेणखतातून? हा, निघून जाते ना, वाळला आणि हिरवा. हो. आणि थोडक्यात म्हणजे दूध व्यवसायामध्ये आपलं शेणखत आपण शेतीला द्यायचं आणि हिरवा चारा आपण शेतीतून घ्यायचा, हा, हे एक सूत्र आहे. हा, बरोबर आहे. त्याच्यामुळे हिरव्या चाऱ्याचं आपलं कॉस्ट निघून जाते सगळं. हा, आपल्याला फायदा होते ना याचा शेणखताचा. शेणखताचा एक हमखास आपल्याला स्वतः करता फायदा आहे शेतीला. आपल्या शेतीला वापरून नंतर उरलेलं विकता आम्ही. होईल तेवढं तर घरच्या शेतीला टाकता. नंतर काही 10-15 ट्रॉली उरते, एवढं शेणखत लागणार ना आमच्या घरी. 30-35 ट्रॉली भरते दरवर्षी. बरं. आता पूर्ण शेतीला तुम्ही शेणखत वापरता? हा, पूर्ण शेतीला शेणखत वापरता. बरं. म्हणजे ज्याच्याकडे म्हणजे शेती मुबलक प्रमाणात आहे, शेती जास्त आहे, त्याला दूध व्यवसायामुळे फायदा होते, शेणखत मिळते. हा, होते ना. शेती जास्त असलेल्याला तर हमखास दूध व्यवसायामध्ये फायदा आहे. प्युअर आता तुमचं शेणखत आहे? हा, प्युअर आहे. याच्यामध्ये कचरा नाही, काहीच नाही. प्युअर शेणखत आहे आमचं. दादा, आता याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. काही लोक गायी करतात, कोणी म्हशी करतात. तर तुम्ही म्हशी करण्याचं काय कारण होतं? गायी कशामुळे केले नाही? आणि खूप लोकांना संभ्रम आहे दूध व्यवसायामध्ये गायी करावी की म्हशी. तर तुम्हाला काय वाटते? ते कसं आहे बघा सर, आता आमचा हा जास्त दिवस झाला धंदा चालू आहे. त्याकरता आम्हाला वरवे लागलेले आहेत म्हशीच्या दुधाची. आणि तुमचं शहर जवळ असल्यामुळं म्हशीच्या दुधाला शहर जवळ असल्यामुळे हा मार्केट आहे म्हशीच्या दुधाला. जागा आहेत, वरवे आहेत. त्याकरता आम्हाला हे म्हशीचं दूध परवडते. वरवे म्हणजे किरकोळ विक्री, डायरेक्ट ग्राहकाला दूध घेऊन जाऊन प्रत्येकाच्या नांदेड शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी दूध सप्लाय करतात. बरं. ते तुम्ही काय रेटने करता? ते आम्ही आता प्युअर दूध देतो 80 रुपये. बरं. वरवे चांगले मोठमोठे आहेत, 3-4 लिटर एक वरवा घेते दूध एका घरी. हा, बरं. 3-4 लिटर एका घरी म्हणजे एका घरी जाते. बरं. आणि तुमचा इथं तुम्हाला एक ऍडिशनल फायदा झालाय. तुमची शेती इथं शहराच्या जवळ आहे. तुमचं म्हणजे नांदेड शहरापासून एक 5 ते 6 किलोमीटरच अंतर आहे यांचं गाव. आणि तुम्हाला डायरेक्ट शेत म्हणजे जे घरी
प्रत्येकांच्या घरी तुम्हाला दूध इथून सप्लाय करता येते. हो म्हणजे दूध व्यवसाय करताना असं जर शहराच्या जवळ जर म्हणजे शेती असेल किंवा शहराच्या जवळच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा आहे. म्हणजे जास्त रेट मध्ये आपलं दूध विक्री करते. हा हा बरोबर आहे. कसं आहे आता आम्हाला नांदेड जवळ असल्यामुळं आम्हाला मोटरसायकलवर दूध नेता येते. हो. आता हे खेड्यामध्ये म्हणजे जिथं शहर जवळ नाही तिथं दूध व्यवसाय डेअरीवर दूध द्यावं हा लागतं. डेअरीवर त्यांना 50, 55, 60च्या मध्येच रेट लागतो. हो ते त्यांना भाव परवडणार ना. आता तुमचं टोटल दूध सप्लाय हो नांदेडला नांदेडला प्रत्येकाच्या घरी. प्रत्येकांच्या घरी. बरं. हॉटेलला बी जाते 40 लिटर एक ठोक आहे 70च्या भावानं. बरं. हॉटेलला आता कुठं कुठं म्हणजे घरी तुम्ही प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी तर देतात पण 40 लिटर एकत्र लावलेलं आहे हॉटेलला. हॉटेलला 40 लिटर आणि बाकीचं सगळं म्हणजे घरी घरी जस्ट त्यांच्या. हो हो आमचं टोटल निघते 90 लिटर दूध निघते. बरं. दोन्ही टाइमचं मिळून हो दोन्ही टाइमचं मिळून. रोजचं तुमचं 100 लिटर दूध आहे. हो त्याच्यामध्ये तुम्ही समजा 80 रुपये लिटरनं एक 60 लिटर दूध प्रत्येकाच्या घरी नेऊन देता हो हो आणि 40 लिटर हे दूध एका हॉटेलला देता. हो तर एक सरासरी आपण एक म्हणजे 70 रुपये लिटर आपण दर पकडू हा तर 100 लिटरचे दररोजचे 7,000 रुपये होतात. हो 10 दिवसाचे जवळपास 70,000. हो 21 2,10,000चं तुमचं जवळपास दूध होते. महिन्याला होते. महिन्याला 2,10,000चं एक म्हणजे एक सगळं धरून समजा एक 2 लाख रुपयाचं आपण दूध धरू हो महिन्याचं. तर त्याच्यामध्ये तुमचा खर्च किती जाते? आता आम्ही त्याचा खर्च म्हणलं तर रोजचं 2,000ची खल्ली लागते बघा. बरं. हा 2,000ची खल्ली हो तर 10 दिवसाची 20,000ची म्हणजे 60,000ची तुमची खल्ली जाते. खल्ली खुराक 60,000चा जाते महिन्याला. हो. हा आणि अजून दुसरं कुठलं तुम्हाला खर्च असते? आता दुसरा एक डॉक्टर म्हशी बिमारी पडल्या तर ते एक महिन्याला एक 10-20 हजार रुपये खर्च येते. एक सगळं 1 लाख रुपये खर्च जवळपास होऊ शकते काय महिन्या? नाही होईना हो तेवढा. 1 लाख खर्च केला तरी तुम्ही सांगा मामा. साधारण सर्व खर्च 1 लाखापर्यंत खर्च जाते. 1 लाख रुपये उरतात. बरं. सगळं डॉक्टर असेल आता ते करणारे सगळे घरचे असल्यामुळं मजुराचा बिलकुल खर्च नाही. हा मग त्यामुळे दल उरतात ना तर एरवी तसं बिहारी ठेवले तर उरणार काय. आता म्हणजे एवढं डेअरीला दूध नाही तुमचं डायरेक्ट घरी तुम्ही देता म्हणजे नांदेड शहरामध्ये प्रत्येकाला सप्लाय करता तर 80 रुपये लिटर दूध आहे यांचं. हॉटेलला जवळपास 70 रुपये लिटर आहे. तर एवढं सगळं असून बी म्हणजे 50% तुमचा खर्च होते इथं. घरचे करणारे सगळे आहे. सर्व घरचे करणार आहे. बाहेरचे ठेवून केलं तर घेणं देणं सगळं जर करायला गेलं तर शेवटी काही उरत नाही. मग थोडं कमी होते. आपलं मनुष्यबळ असल्याबद्दल जरा बरा सिटी जवळ आहे. आता मग शहर जवळ नसेल डेअरीला दूध द्यायचं असेल आणि बिहारी लोक काम करून बिहारी ठेवून जर करायचं असलं तर आपल्याला किती उत्पन्न? परवडत नाही. एक 40%च आपल्याला उत्पन्न राहू शकते समजा तिथे. 60% खर्च जाऊ शकतो. 60% इथं तुमचं सगळं घरचे करणार असल्यामुळे 50% खर्च जाते. बरं. आणि याच्यामध्ये शेणाचं आणि वासरांचं एक वेगळं उत्पन्न आहे. आपल्याला ते एक फायदा आहे. शेण आपल्या शेतीला सेंद्रिय खत मिळते. सरकारी खत वापरायला कमी लागत आहे. आता मामा अनेक ठिकाणी बेरोजगारी आहे. नोकरी कुठं नाही किंवा शेतकरी आपल्या शेतामध्ये खूप हैराण आहे म्हणजे मालाला भाव नाही म्हणून. तर तुम्ही त्यांना काय सांगू शकाल? दूध व्यवसाय करावं का? दूध व्यवसायामध्ये फायदा आहे का? नाही जर आपल्याला ओपनला त्यातल्या त्यात जागा नाही तर नोकरी मिळणार झाली. जर मनुष्यबळ असलं त्यानं जर काळजीपूर्वक केलं तर हे धंदा बरा आहे. लोकांचं करण्यापेक्षा स्वतः करून आपल्याला उरते समजा. तर बाहेर कुठं नोकरी करायला जातात 10-15 हजाराच्या याच्यावर तर त्यांना तुम्ही काय सांगा? त्याला जाणं येणं खर्च शेवटी काही उरत नाही. आहे का कुठं नोकरीला आहे बाबा ते का गव्हर्नमेंट सर्वंट नाही काय नाही. खाजगी नोकरीमध्ये सहसा काही उरतच नाही. म्हणून नाईला जाणं व्यस्त करावं लागते. त्यासाठी आम्ही मग तशा लोकांनी दूध व्यवसाय करायला पाहिजे का? हा तशा लोकांनी दूध व्यवसाय करायला पाहिजे. बरं. जर काळजीपूर्वक केला तर चांगला आहे. बरं. लोकांचं करण्यापेक्षा आपलं आहे की नोकर म्हणून कशाला राहायचं. स्वतः एक तर सेवा होते आणि दुधाची क्वालिटी. असं मी 1-2 ठिकाणी ऐकलं. तिडके पाटील तुमचे मुलगा दूध घालते आमच्याकडं तरी कधी शिकायत आलेली नाही किंवा आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद आहे बुवा. आणि आपल्याला घरून आलं की असं उद्गार ऐकल्याबद्दल
की तिडकी पाटलाचं दूध म्हणजे नी एकदम शुद्धता चांगली, हम्म. याच्याबद्दल शिकायत येत नाही. कोणत्याही टाईमला द्या. एक दिवस आड करून घेणारे काही आहेत आमचे वरवाले, हम्म. परीक ते दूध तुमच्या मुलालाच घालायला हवं. बरं. म्हणून मला थोडं बरं वाटते बघा याच्यामध्ये. दुधाची 2 पैसे जास्त कमी जास्त काय असो, परीक क्वालिटी चांगली ठेवणं हम्म. आणि इमानीद्वारे धंदा करणं, हम्म. हे असं चालू आहे बा. बरं. ठीक आहे मामा, तुम्ही आमच्या कृषी विकास या यूट्यूब चॅनलला मुलाखत तुम्ही दोघे दिल्या त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.